आज असा व्यक्ती शोधणं खूप कठीण आहे की ज्याला चहाची सवय नसेल। सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांना लागतो तो चहा। चहाची आज सगळ्यांना एवढी सवय झालेली आहे की चहाशिवाय आपल्या दिवसाला सुरुवातच होत नाही। मग त्या चहाबरोबर खारी, बिस्किट, ब्रेड इत्यादी पदार्थ घेतले जातात। परंतु मित्रांनो, ह्या चहाचं प्रमाण जर जास्त झालं तर ते शरीरासाठी किती घातक ठरू शकतं हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत। सुरुवातीला मित्रांनो, चहा बरोबर घेतल्या जाणाऱ्या ब्रेड विषयी थोडक्यात माहिती पाहूया। एक ब्रेड तयार करण्यासाठी 4 गोष्टींची आवश्यकता असते। पहिली फ्लॉवर म्हणजेच मैदा, दुसरं पाणी आणि मैद्याला एकत्र करून डो बनवला जातो। ही अशीच प्रक्रिया असते जी आपण एखादी भाकरी तयार करण्यासाठी वापरतो। तिसरा घटक वापरला जातो ब्रेड तयार करण्यासाठी, तो म्हणजे मीठ। आणि चौथा ईस्ट। ब्रेडमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण काय असेल तर ते आहे मीठ। मीठ हे एक नॅचरल अँटीऑक्सिडंट आहे। ब्रेडमध्ये मीठ हे एका प्रिझर्वेटिव्हचं काम करत असतं, त्यामुळे एका ब्रेडला आपण अनेक दिवस स्टोअर करून ठेवू शकतो। आता बघूया चौथा घटक ईस्ट। मित्रांनो, ईस्ट हे एक सिंगल सेल मायक्रो ऑर्गॅनिझम असते जे की फंगाई ग्रुपमध्ये येते। ज्यावेळेस हे ऑर्गॅनिझम मैद्यामध्ये मिसळते त्यावेळेस हे संयुग मैद्यामध्ये असलेल्या कार्बोहायड्रेटशी संयुग पावते। या प्रक्रियेतून 2 गोष्टी रिलीज होतात, एक म्हणजे इथेनॉल आणि दुसरी म्हणजे कार्बन डायऑक्साइड। या पूर्ण प्रक्रियेला तुम्ही शाळेत पाहिले असेलच, याला म्हटलं जातं फर्मेंटेशन। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तयार केला जातो एक ब्रेड। आता पुन्हा येऊया चहा या घटकावरती। ब्रेड कसा तयार केला जातो याची माहिती तर आपण बघितली, आता चहाची सुरुवात कुठून झाली हे जरा बघूया। तसा विचार केला तर चहा ही ब्रिटिशांचीच देण। चहा जरी ब्रिटिशांची देण असला तरी चहाचा शोध हा चीनमध्ये लागला। जवळपास 5000 वर्षापूर्वी चीनचा शासक शेन नुंग एका झाडाखाली गरम पाणी करून पित होता। त्यावेळेस त्या झाडाची 3-4 पाने गळून त्या पाण्यामध्ये पडली। ही पाने सुद्धा त्या गरम पाण्याबरोबर उकळली गेली, त्यामुळे त्या पाण्याचा रंग पूर्णतः बदलला। त्यामुळे त्याने हे पाणी पिण्याचं ठरवले। त्याने एका ग्लासमध्ये हे थोडं पाणी घेतलं आणि पिलं। हे पाणी पिल्याबरोबर त्याला थोडी तरतरी आली आणि उत्साह देखील वाढला। हाच तो क्षण होता जेव्हा चहाचा जन्म झाला। मित्रांनो, चीनमध्ये प्रचलित ही एक दंतकथा असली तरी ब्रिटिशांना जेव्हा माहीत सुद्धा नव्हतं की चहा काय असतो, त्यावेळेस चीनमध्ये चहाचा व्यापार केला जायचा। यावरून आपण सांगू शकतो की चीनमध्ये चहाचा शोध लागला असेल। हळूहळू इंग्रजांनी चहाच्या लागवडीचे ज्ञान आत्मसात केले आणि हेच इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा ते जोडीला चहा सुद्धा घेऊन आले आणि अशा पद्धतीने भारतामध्ये चहाची सुरुवात झाली। इंग्रज आपल्या कार्यालयामध्ये चहा पिण्यासाठी एक मधला थोडासा ब्रेक देत होते, जो की आजही प्रचलित आहे। मित्रांनो, आज प्रत्येक जण दिवसातून खूप वेळा चहा पित असतो। हे जर चहा पिण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात झालं तर त्यांचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात। चहाला वेळ नसली तरी चालेल, पण वेळेला चहा हवाच। एखाद्या चहाप्रेमीला जर तुम्ही कधी या चहाचे दुष्परिणाम सांगून बघितले तर त्यांच्याकडून जी प्रतिक्रिया येते ती खूप मजेशीर असते। त्यांचं म्हणणं असतं की मरण जर येणार असेल तर ते चहानेच येऊ दे। चहाचा आपल्या शरीरावरती कशाप्रमाणे परिणाम होतो याची माहिती थोडक्यात बघूया। चहाचं सेवन जास्त झाल्याने रोगप्रतिकार शक्ती आपोआप कमी होते। कधी कधी आपण चहा बरोबर बिस्किट घेत असतो। या बिस्किटामध्ये साखर आणि कर्बोदकाचं प्रमाण खूप जास्त असतं, ज्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं। त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आपोआप कमी होते। आता येथे चहा आणि तंबाखूची तुलना करणं थोडं वावगं ठरतं, परंतु मित्रांनो, याच्या दुष्परिणामामध्ये थोड्या प्रमाणात साधर्म्य दिसून येते। तंबाखू गुटखा सेवन करणाऱ्या व्यक्तीमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण आहे 3:1। तर मित्रांनो, चहाचं सेवन जास्त झाल्याने कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते आहे 0.03%। त्याचबरोबर चहाचं सेवन अति झाल्याने दातावरती त्याचा थेट परिणाम होत असतो। चहाच्या अतिसेवनाने दात काळे पडतात। चहातील कोणता घटक आपल्या शरीरावरती सगळ्यात जास्त परिणाम करत असेल तर तो आहे कॅफीन। सकाळी चहा पिल्यानंतर आपली जी झोप उडते किंवा दुपारी कंटाळा आल्यानंतर चहा घेतल्यानंतर जी तरतरी येते ती कोणत्या गोष्टीमुळे येत असेल, त्या गोष्टीला काय कारण असेल तर ते आहे कॅफीन। चहाद्वारे आपल्या शरीरात जाणारा कॅफीन हा असा घटक आहे जो आपल्या शरीरामध्ये 8 ते 10 तास कार्यरत असतो। या कॅफीनचा थेट परिणाम आपल्या पचन प्रक्रियेवरती होत असतो। सकाळी चहा घेतल्यानंतर हा कॅफीन आपल्या शरीरात जातो, त्यामुळे आपला दिवस उत्साहात जातो। परंतु मित्रांनो, या कॅफीनचे सगळ्यात जास्त दुष्परिणाम आपल्याला तेव्हा आढळून येतात जेव्हा आपण रात्रीचा चहा घेतो। इथे होतं काय की रात्री चहा घेतल्यानंतर कॅफीन आपल्या शरीरात जातो, परंतु मित्रांनो, आपल्या शरीरातून कॅफीन नष्ट होण्यासाठी जवळजवळ 8 ते 10 तास लागतात। पण येथे रात्रीचा चहा घेतल्यानंतर आपण 2 ते 3 तासामध्ये झोपी जातो। त्यामुळे आपल्या शरीरात उरलेला कॅफीन आपल्यावरती विपरीत परिणाम घडवून आणतो। त्यामुळे अपचन, चरबी वाढणे, चिडचिडपणा येणे, मानसिक ताण यासारखे आजार उद्भवतात। रक्तदाब वाढण्यास सुद्धा कॅफीन कारणीभूत ठरत असतो। इथे विचार करा मित्रांनो, कॅफीन हा असा घटक आहे जो आपल्या थेट पचन प्रक्रियेवरती परिणाम करत असतो, जो की आपल्या शरीरात एका चहाने जात असतो आणि तो पण सकाळी सकाळी। मग जर येथे एवढेच चहाचे दुष्परिणाम असतील तर त्याला पर्याय काय? चहाला पर्याय खूप आहेत मित्रांनो। चहाच्या ठिकाणी आपण रोज 1 ग्लास दूध पिऊ शकतो, ताजी फळे खाऊ शकतो। एका ब्रेड, बिस्किट आणि चहापेक्षा दूध आणि फळे कधीही चांगली।